नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बुलढाणा आरोग्य भरती जाहीर झालेली आहे या भरतीविषयी आपण शैक्षणिक पात्रता किती, सॅलरी किती आणि इतर गोष्टी काय काय आवश्यक असणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करू. मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा अंतर्गत ही मित्रांनो मुख्यतः कंत्राटी भरती जाहिरात झालेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा अंतर्गत यामध्ये जे विविध पदं आहेत, वैद्यकीय अधिकारी असेल, स्टाफ नर्स असेल, बहुउद्देशीय आरोग्य सेवक असे इतर पदं भरावायचे आहे. त्यानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर जाहिरात ही बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे आरोग्यसेवक बुलढाणाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थातच ZP-Buldhana.Maharashtra.Government.in या जाहिरात बघून दिनांक 25 फेब्रुवारी 2025 ते 6 मार्च 2025 पर्यंत या कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 6 या कालावधीत विहित नमुन्यामध्ये अवश्य डिमांड ड्राफ्टर अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी सादर करायचे आहे. तर मित्रांनो, एक मुख्य लक्षात विचार करा की ही भरती प्रक्रिया जी आहे, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी अर्ज नाही आहे. तर हे मित्रांनो अर्ज जे आहे आपल्याला ऑफलाईन करायचा आहे. हे मुख्य गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे 25 फेब्रुवारीपासून ते 6 मार्चपर्यंत ही या कार्यालयीन वेळेमध्ये 10 ते 6 वाजेपर्यंत आपल्याला आणून द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की उमेदवाराला महत्त्वाची या ठिकाणी सूचना दिलेली आहे. ते आपला दवाखाना अंतर्गत जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतर्गत नाव दिलेलं आहे. यांच्या आपला दवाखाना अंतर्गत खालील दिलेल्या दर्शवलेल्या कंत्राटी रिक्त पदे भरायची आहे. त्यानुसार मेडिकल ऑफिसर MBBSसाठी मित्रांनो एकूण 60,000 रुपये मानधन असणार आहे. स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती जागा दिल्यात हे सुद्धा पाहू शकता. अनुसूचित जातीसाठी मेडिकल ऑफिसरमध्ये 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे. यामध्ये स्टाफ नर्समध्ये 2 नंबरची जागा जी आहे. GNM शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते GNM असणं गरजेचं आहे. अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे. खुला प्रवर्ग असेल असे एकूण 10 जागा असणार आहे. यामध्ये यांना 20,000 प्रति महिना मानधन असणार आहे. 3 नंबरचं पद जे आहे मल्टीपर्पज वर्कर, याला जे आहे शैक्षणिक पात्रता 12वी तुमचं सायन्समधून असणं गरजेचं असणार आहे. आणि पॅरामेडिकल बेसिक्स ट्रेनिंग कोर्स हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. यासाठी स्टार्टिंग पेमेंट 18,000 एवढं असणार आहे. तर या अटी काय काय असणार आहे हे थोडक्यात आपण पाहू घेऊ. जाहिरातील पदे राज्य शासनाचे नियमित पदे नसून ही निवड कंत्राटी स्वरूपाची आहेत. हे अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. हे शासनाचे नसून हे जे आहे कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. तर तुम्ही ह्या सर्व जे आहे नियम अटी वाचूनच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फॉर्म द्यायचा आहे. तर या ठिकाणी जे आहे पात्रता काय आपण थोडक्यात पाहिली, पण आता त्यानुसार अभ्यासक्रम काय आहे या परीक्षेला हे तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाम जी आहे हे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास विषयाची शैक्षणिक अर्हता विचारण्यात घेण्यात येणार आहे असं म्हणत आहे. ते मिळालेले एकूण गुणांच्या टक्केवारीचे प्रमाण 50 काढावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असल्या त्यांचे 50 याप्रमाणे प्रपोजल यापैकी ठरवण्यात येणार आहे. या जाहिरातीमध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये राखीव उमेदवारांना 100 रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे. आपल्याला अर्ज 25 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन फॉर्म द्यायचा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. निवड झालेल्या उमेदवारास 100 रुपये बॉन्डच्या पेपरवर करारनामा करून घ्यावा लागेल. कारण की करारनामा त्यांच्या हातात आहे. 6 महिने द्यायचा का 1 वर्ष द्यायचा हे त्यांच्या करारनामा हातात लिहून दिला. त्यांच्या मनावर मग कंत्राटी संपली जेव्हा ते आपल्याला
काढून टाकणार आहेत. तर या कागदपत्रासोबत काय काय जोडायचं आहे त्याच्यासोबत मित्रांनो आपली गुणपत्रिका जोडायची आहे, जातीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे, शाळा सोडल्याचा जन्मदाखला सोडायचा आहे, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र त्यालाच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असं म्हणतो, पासपोर्ट आकाराचा फोटो द्यायचा आहे आणि कौन्सिलरच्या नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता. या इतर एवढी कागद आपल्याला द्यायची आहे, कारण की हे कंत्राटी भरती असणार आहे. हे त्याचा थोडक्यात आपण पाहू शकता की हे त्याचा अर्ज आहे. अर्जाचा नमुना अशा पद्धतीनं आहे. हिंदुत्ववादी सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा अंतर्गत अर्जाचा नमुना अशा पद्धतीने असणार आहे. या ठिकाणी आपला पासपोर्ट फोटो असणार आहे. या ठिकाणी सर्व संपूर्ण नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव अशा पद्धतीने सर्व आपल्याला मेन्शन करायचं आहे. ज्याप्रमाणे तुमची कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करता यामध्ये आपल्याला मेन्शन करा. उदाहरण एस सीमध्ये करा SCला राईट करायचं आहे. उदाहरणार्थ ABCमध्ये करता त्याला अशा पद्धतीने राईट करायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही NTCमधून करता अशा पद्धतीने तुम्हाला राईट करायचं आहे. हे सर्व अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हतेचा नमुना आहे. या ठिकाणी तुमचं 10वी 12वी जे काय क्वालिफिकेशन या ठिकाणी मांडून एकूण गुण, शैक्षणिक हे सर्व या ठिकाणी फिलअप करायचं आहे. अनुभव इथं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी टाकायचं आहे. हे अर्जाचा नमुना अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. हे प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने जोडायचं आहे. या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करून अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्ही पोचपावती अशा पद्धतीनं असणार आहे. हे सविस्तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे हे बुलढाणा अंतर्गत जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर मिळून जाईल. म्हणून आपल्याला सर्व माहिती जी आहे त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. हे मी जास्त या ठिकाणी दुसरं काय मित्रांनो सांगित नाही, पण जे हे भरती आहे जे बुलढाणातील विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यांच्या ऑफिसमध्ये. तर तुम्हाला 6 मार्चपर्यंत मुदत असणार आहे. तर तुम्ही अर्ज करा मित्रांनो. आय होप की तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती समजली असं मला वाटते. जर मित्रांनो माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.